परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय साईराम. आकारे सूत्रमय अतिलहान, अर्थगांभीर्ये अतिगहन, व्यापकत्वे बहुविस्तीर्ण, संकीर्ण तरी तितुकेच. ऐसे ते बाबांचे बोल, अर्थे तत्वे अतिसखोल, कल्पांती ही नभती फोल, समतोल आणि अनमोल. पूर्वापरानुसंधान राहावे, यथा प्राप्तानुवर्ती भावे, नित्यतृप्त सदा असावे, नसावे संचित कदापि. अरे जरी मी झालो फकीर, घर ना दार बेफिकीर, बैसलो एका ठाई स्थिर, सारी किरकिर त्यागुनी. तरी ती माया अनिवार, मला हे गांजी वरचेवर, मी विसरे परी तिजला न विसर, मज ती निरंतर कवटाळी. आदि मायाच ते हरीची, त्रेधा उडविते ब्रह्मादिकांची, तेथे मज दुपळ्या फकीराची, वार्ता कैची तिज पुढे. हरीच होईल जेव्हा प्रसन्न, तेव्हाच होईल ते विच्छिन्न, विना अविच्छिन्न हरिभजन, माया निरसन नोहे पा. ऐसी ही मायेची महती, भक्ता लागी बाबा कथिती, सेवेची भावयात निवृत्ती, भजन स्थिती वानिती. संत माझी सचेतन मूर्ती, कृष्ण स्वये म्हणे भागवती, कोणा न ठावी ही स्पष्टोक्ती, उद्धवा प्रती हरीची. म्हणून भक्त कल्याणार्थ, दयाघन साई समर्थ, वतते झाले जे सत्यसार्थ, परिसा अतिविनीत होऊनी. पापजयांचे विलया गेले, ऐसे जे पुण्यात्मे वहिले, तेची माझे भजनी लागले, खूण लाधले ते माझी. साई साई नित्य म्हणाल, सात समुद्र करीन न्याहाल, या बोला विश्वास ठेवाल, पावाल कल्याण निश्चये. न लगे मज पूजा संभार, षोडशवा अष्टोपचार, जेथे भाव अपरंपार, मजला थार टेठाई. ऐसे बाबा वेळोवेळा, बोलून गेले भक्त जिव्हाळा, आता आठवून त्या प्रेमळ बोला, करू विरंगुळा मानसी. ऐसा हा दयाळू साई सखा, शरणागतांचा पाठी राखा, भक्त कैवार घेऊन निका, नवल विलोका केले ते. दवडून चित्ताची अनेकाग्रता, करून तयाची एकाग्रता, परिसावी ही नूतन कथा साग्रता, कृतकार्यता होईल. साई मुखीची अमृतवृष्टी, तीच जेथे पुष्टीतुष्टी, कोण कंटाळे शिर्डीचे कष्टी, निजहितदृष्टी ठेविल्या. गताध्यायी अनुसंधान, दिधले एका अग्निहोत्या लागून, ब्रह्मीभूत निज गुरुदर्शन, आनंद संपन्न त्या केले. आता हा अध्याय त्याहून गोड, भक्त एक क्षयी रोड, दिधली तया आरोग्याची जोड, मोडून खोड स्वप्नात. तरी ऐका भाविकजन, होऊन या दत्तावधान, साईनाथ चरित्र गहन, कल्मषदहन कारकजे. पुण्यपावन हे चरित्र, जलजैसे गंगेचे पवित्र, धन्य श्रवणकर्त्यांचे श्रोत्र, इहपरत्र साधकते. पाहू अमृताची उपमा देऊन, परी अमृतकाय गोड याहून, अमृत करील प्राण रक्षण, जन्म निवारण चरित्र हे. जीव म्हणती सत्ताधीश, करील जे जे येईल इच्छेस, ऐसे जयाचे वाटे मनास, कथानकास या परिसावे. जीव जरी खरा स्वतंत्र, सुखा लागी कष्टदा अहोरात्र, पदरी पडते दुःख मात्र, हे तो चरित्र सत्तेचे. दुःखे टाळावया लागी, असता सावधान जागोजागी, ती त्या धुंडीत लागवेगी, त्याचीच मागी घेतात. वारू जाता गळा पडती, झाडून टाकीता अधिक लिपडती, वाऊगी जीवाची धडपडती, अहोराती तो क्षीण. जीव जरी खरा स्ववश, तरी तो असदा पूर्ण सुखवश, दुःखाचा एक लवलेश, रेसभरही नातळता. पापान आचरिता कधी, पुण्याचीच करिता समृद्धी, सुखाचीच संपादिता वृद्धी, स्वतंत्र बुद्धी म्हणवोनी. परी जीव नाही स्वतंत्र, पाठी लागले कर्मतंत्र, तयाचा खेळचे विचित्र, हाती कळसूत्र कर्माचे. पुण्याकडे लक्ष जाय, पापाकडे ओढिती पाय, सत्कर्माचा शोधिता आठाय, कुकर्मिकाय आतुडे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरा माझी,
नारायण गावचा पाटील भीमाजी, तयाची कथा आता परिसाजी, रसराजीच अमृताची. भीमाजी घरचा सुखसंपन्न, आल्या गेल्या घाली अन्न, कधी न ज्याचे मन खिन्न, प्रसन्न वदन सर्वदा. अदृष्टाचे विलक्षण संजोग, न कळता होती लाभ वियोग, चालू न येती कर्मभोग, नसते रोग उद्भवती. इसवी सन 1909, भीमाजीस पीडी दुर्दैव, होय कफक्षय रोगोद्भव, प्रादुर्भाव ज्वराचा. येऊ लागला असह्य खोकला, ज्वरही फार वाढू लागला, दिवसेंदिवस बळावत गेला, निराश झाला भीमाजी. तोंडास फेस सर्वदा येणे, मचूळ आणि रक्ताचे गुळणे, पोटात अक्षयी कळमळणे, जीव तगमगणे राहीना. शेजे खिळीला दुखणा येत, गळाली गात्रे चालला वाळत, उपायांची झाली शिकस्त, झाला तो त्रस्त अत्यंत. अन्नपान काही न रुचे, पेजपथ्य काही न पचे, तेने अस्वस्थ काही न सुचे, हाल जिव्हाचे असह्य. देवदेवस्की झाली सारी, हात टेकिले वैद्य डॉक्टरी, पाणी सोडिले जीविता शेवरी, पडला विचारी भीमाजी. पाटील झाले उद्विग्न चित्ती, दिसती थोडे दिवसांचे सोबती, उत्तरोत्तर फारची थकती, दिवसगती लागले. आराधिली कुलदेवता, तीही देईना आरोग्यता, जोशी पंचाक्षरी समजता, थकले पुसपुसता पाटील. कोणी म्हणती अंगरोग, कायतरी हा दैवयोग, वाटे ओढावला पुरा भोग, निरुपयोग मनुष्य यत्ना. डॉक्टर झाले हकीम झाले, उपचार करिता टेकीस आले, कोणाचेही काहीच न चाले, प्रयत्न हरले सकळांचे. पाटील अत्यंत कदरले, म्हणती देवा म्या काय केले, काहीच का उपयोगा न आले, पाप असले कैसे हे. देव तरी कैसा विलक्षण, सौख्य भोग ज्या एकही क्षण, आपुले होऊ निधी स्मरण, नवलविंदान तयाचे. मग तयाची आची जै येई मना, संकट परंपरा धाडितो नाना, करवू निघेई आपुल्या स्मरणा, नारायणा धाव म्हणवी. असो कळवळ्याचा धावा ऐकिला, तात्काळ देव गहिवरला, बुद्धी उपजली भीमाजीला, परत्र नानाला घालावे. करतील काही तरी नाना, इतर कवणा जे करवेना, ऐसा पूर्ण विश्वास मना, पाटलांना वाटला. तोची त्यांचा शुभशकुन, तेची रोगाचे निरसन, पुढे सविस्तर पत्र लिहून नानांस त्यांनी पाठविले. नानासाहेबांचे स्मरण, तेच साईनाथांचे स्फुरण, उद्भवले रोग निवारण कारण, अतर्क्यविंदान संतांचे. हो का कालचक्राची रचना, तेथही दिसते ईश्वरी योजना, यास्तव कोणी अन्यथा कल्पना, करूनी वल्गना न करावी. बरी वाईट क्रिया सारी, ईश्वर तेथीचा सूत्रधारी, तो चितारी तो चिमारी, कार्यकारी तो एक. पाटील लिहिती चांदोरकरांस, औषधे खाता आला त्रास, कदरलो मी या जीवितास, जग उदास वाटते. डॉक्टरांनी आशा सोडिली, व्याधी दुस्साध्य ऐसी ठरविली, हकीम वैद्यांची बुद्धी थकली, उमेद खचली माझीही. तरी आता एक विनंती आहे आपुले चरणांप्रती, व्हावी मज आपुली भेट निश्चिती, ही एकचित्ती असोसी. चांदोरकरांनी पत्र वाचिले, त्यांचेही मन खिन्न झाले. भीमाजी पाटील बहुभले, नाना द्रवले अंतरी. उत्तरी कळविती एकची उपाय, साईबाबांचे धरावे पाय, हाची केवळ तरुणोपाय, बापमाय तो एक. तीच कनवाळू सर्वांची आई, हा केसरसी धावत येई, कळवळून कडिये घेई, जाणे सवयी लेकरांची. क्षयरोगाची कथा काय, महारोग दर्शने जाय, शंका न धरी तिळप्राय, घट्टपाय धरी जा. जो जे मागे त्या ते देई, हे ब्रीद जयाने बांधिले पायी, म्हणून म्हणतो करी गा घाई, दर्शन घेई साईंचे. भया माझी मोठे भय, मरणा परिस दुजे काय, घट्ट धरी जा साईंचे पाय, करील निर्भय तो एक. दुस्सह्य पाटलाची व्यथा, पातली प्राणांतिक अस्वस्था, कधी भेटेन साईनाथा, कधी कार्यार्था साधेन. ऐसा पाटील बरा झाला बावरा, म्हणे रस सामान आवरा, उदयिक सत्वर तयारी करा, वाट धरा शिर्डीची. येणेप्रमाणे दृढनिश्चयेसी, निरोप पुसूनी सकळिकांसी, महाराजांचे दर्शनासी, निघाले शिर्डीसी पाटीलो. घेतले आप्तजन बरोबरी, भीमाजी निघाले झडकरी,
उत्कंठा फारची अंतरी, शिर्डी सत्वरी कै देखे. मशिदीच्या चौका शेजारी, गाढी आली पुढे द्वारी. चौघाही वाहून या करी, भीमाजीवरी आणिले. नानासाहेब समवेत होते, माधवरावही आले तेथे. ज्या माधवरावांची हाते, सुगम पद्धते सर्वत्रा. पाटील पाहोने बाबा बतिती, श्यामा हे चोर आणून किती. घालशी माझे अंगावरती, काय हे कृती बरी का. साईपदी ठेविला माथा, भीमाजी म्हणे साई नाथा. कृपा करी मज अनाथा, दीनानाथा सांभाळी. देखून या पाटलाची व्यथा, दया उपजली साई नाथा. ते सरसी शमली दुःखावस्था, पाटील चित्ता विश्वासला. पाहून भीमाजी अस्वस्थ, कृपा सागर साई समर्थ. हेलावला अपरिमित, बोले सस्मित मुख तेव्हा. बैसाता सोडी खंत, खंत न करीती विचारवंत. झाला तुझ्या भोक्तृत्वा अंत, पाय शिर्डीत टाकिता. आकंठ संकटार्णवी बुडाला, हो का महद्दुःख गर्तेत गढला. जो या मशीद माईची पायरी चढला, सुखा आरूढला तो जाणा. फकीर येथीचा मोठा दयाळू, करील व्यथेचे निर्मूळू. प्रेमे करील प्रतिपाळू, तो कनवाळू सकळांचा. या लागी तू स्वस्थ पाही, भीमाबाईच्या सदनी राही. आराम तो एका दो दिवसाही, जा की होईल तुझ प्रती. जैसा एखादा आयुष्यहीन, पावे सुदैवे अमृत सिंचन. लाधे तात्काळ पुनरुज्जीवन, तैसे समाधान पाटीला. ऐकून साई मुखींचे वचन, मरणोन्मुखा अमृतपान. किंवा तृषार्ताला धावे जीवन, तैसे समाधान पाटीला. प्रति 5 मिनिटांस रक्ताच्या गुळण्या येत मुखास. बाबा सन्मुख 1 तास, बैसता निरास पावल्या. केले न व्यथेचे निरीक्षण, पुसिले न तद्भुत भवकारण. केवळ कृपा निरीक्षण, रोग निर्मूलन तात्काळ. कृपा निरीक्षण होता पुरे, वाळल्या काष्ठा येती कोंभरे. वसंतावीण फुलती तुरे, तये ते फळे डवरे रमणीय. रोग काय आरोग्य काय, पाप पुण्याचा होता क्षय. ज्याने त्याने भोगिल्या शिवाय, अन्य उपाय चालेना. केवळ भोगेच तयासी क्षय, जन्मांतरी हाची निश्चय. भोगल्या वीण अन्य उपाय, निवृत्तिदायक नाहीच. तथापि भाग्ये संतदर्शन, हे एक व्याधीचे उपशमन. व्याधिग्रस्त मग व्याधींचे सहन, दुःखे वीण सहज करी. व्याधी दावी भोग दारुण, संत ठेवी दृष्टी सकरुण. तेणे भोक्तृत्व दुःखा वीण, संत निवारण करितात. केवळ बाबांचा शब्द प्रमाण, तेची औषध रामबाण. एकदा कृष्ण श्वान भक्षिता दध्योदन, जाहले निवारण हिमज्वराचे. कथेत वाटेतील आडकथा, परी या संकलित श्रवण करिता. दिसून येईल समर्पकता, स्मरणदाता ही साईच. माझी कथा मीच करीन, साईच गेले आहेत बोलून. त्यांनीच या कथांची आठवण, दिधली मज लागून ये समयी. बाळा गणपत नामे एक, जातीचा शिंपी मोठा भाविक. येऊन मशिदीत बाबांसन्मुख, अतिदीनमुख विनवीत. काय ऐसे म्या केले पाप, का हा सोडीना मज हिंवताप. बाबा झाले उपाय अमूप, हलेना तत्राप अंगीचा. तरी आता मी करू काय, जाहली सर्व औषधे कषाय. आपण तरी सांगा उपाय, कैसे निजाय हा ताप. तव दया उपजली अंतरी, बाबा वतत प्रत्युत्तरी. उपाय हा त्या हिमज्वरावरी, ती नवलपरी परिसावी. दही भाताचे काही कवळ, लक्ष्मी आईच्या देवळाजवळ. काळ्या कुत्र्यास खाऊ घाल, बरा होशील तात्काळ. बाळा भीत भीतशी गेला, घरी जाऊनी पाहू लागला. झाकून ठेविला भात आढळला, दही ही लाधला शेजारी. बाळामनी विचार करी, दही भात मिळाला तरी. काळाच कुत्रा वेळेवरी, देवळा शेजारी असेल का. परीही बाळाची उगीच चिंता. निर्दिष्ट स्थळी जाऊनी पोहोचता. कृष्णस्वान एक पुच्छ हलविता, समोर येता देखिले. पाहून ऐसा हा योग जुळला, बाळास मोठा आनंद जाहला. दही भात खाऊ घातला, वृत्तांत कळविला बाबांस. सारांश हा जो घडला प्रकार घडला, कोणी काहीही म्हणो तयाला. तेव्हापासून हिमज्वर गेला, आराम जाहला बाळास. ऐसेच बापू साहेब बुट्टी,
थंडी जाहली होती पोटी, जुलाब होत पाऊठी, उलटीवर उलटी एकसरा. सर्व औषधांनी कपाट भरले, परी एकही न लागू पडले. बापू साहेब मनी घाबरले, बहु पडले विचारी. जुलाब उलट्या होऊन बापू साहेब जाहले क्षीण. नित्यनेम बाबांचे दर्शन, घ्यावयात्राण नुरले त्या. गोष्ट गेली बाबांचे कानी, आणवून बैसविले सन्मुख त्यांनी. म्हणाले खबरदार आतापासून, मलविसर्जनाई जाता नये. वांती ही राहिली पाहिजे ठिकाणी, तया सन्मुख हालवून तर्जनी. पुनश्च पूर्ववत तया अनुलक्षुनी, म्हटले बाबांनी तैसेच. तात्पर्य काय त्या शब्दांचा दरारा, दोन्ही व्याधींनी घेतला भेदरा. केला पहा तात्काळ पोबारा, जाहला आराम बुट्टीस. एकदा गावी वाख्याचा उद्भव, असता जाहला तयांस उपद्रव. वांती रेच यांचा समुद्भव, कळवळला जीव तृषाकुल. पाशीच होते डॉक्टर पिल्ले, तयांनी सर्व उपाय वेचले. शेवटी जेव्हा काहीच न चले, मग ते गेले बाबांकडे. होते जैसे जैसे घडले, साई चरणी सर्व निवेदिले. कॉफी द्यावी की पाणी चांगले, विचारिती पिल्ले बाबांच. तव बाबा बदली तयाला, खा दूध बदाम घाला. अक्रोड पित्तांसह तयाला, प्यावयाला द्या तरण. तेने तयाची राहील तहान, होईल सत्वर व्याधी हरण. सारांश ऐसे हे पाजिता तरण, उपद्रव निरसन जाहले. खा अक्रोड पिस्ते बदाम, येणे पटकीस पडावा आराम. शब्दची बाबांचा विश्वास धाम, शंकेचे काम ना तेथे. आळंदीचे स्वामी एको, साई समर्थ दर्शन कामी. आले एकदा शिर्डी ग्रामी, पातले आश्रमी साईंच्या. होता तयांस कर्णरोग, तेणे अस्वास्थ्य निद्राभंग. करविता ही शस्त्रप्रयोग, काही न उपयोग तिळ मात्र. ठणका लागे अनावर, चाले न काही प्रतिकार. निघावयाचा केला विचार, गेले आशीर्वाद मागावया. अभिवंदून साई पदा, पावून या उदी प्रसादा. स्वामी मागत आशीर्वादा, कृपा सर्वदा असावी. माधवराव देशपांड्यांनी कानाप्रित्यर्थ केली विनवणी. अल्ला अच्छा करेगा म्हणून महाराजांनी आश्वासिले. ऐसा आशीर्वाद लाधुनी, स्वामी परतले पुण्यपट्टणी. पत्र आले 8 दिवसांनी, ठणका तत्क्षणीच राहिला. सूज मात्र कायम होती, शस्त्रप्रयोग करावा म्हणती. पुन्हा तो प्रयोग करावा हे अर्थी, आलो मुंबई प्रति मागुता. गेलो पुढे डॉक्टरांकडे, न कळे बाबांना पडले साकडे. डॉक्टर पाही जो कानाकडे, सूज कोणीकडे लक्षेना. शस्त्रप्रयोग आवश्यकता, डॉक्टर म्हणे न लगे आता. स्वामींची हरली दुर्धर चिंता, विस्मय समजता वाटला. ऐशीच आणिक एक कथा, ओघास आली जी प्रसंग वशता. ती सांगून श्रोतया आता, अध्याय आटोपता घेऊ हा. सभामंडपाची फरसी, बांधू आरंभिली जे दिवशी. त्याआधी 8 दिन महाजनीसी, जाहले मोडसी दुर्धर. जुलाब होऊ लागले फार, मनीचे मनी बाबांवर भार. करीनात औषध वा उपचार, अत्यंत बेजार जाहले. साई पूर्ण अंतर्ज्ञानी, जाणत होते महाजनी. म्हणवून हे अस्वास्थ्य तया लागुनी, केले न त्यांनी निवेदन. जेव्हा येईल तयांचे मनी, करीतील निवारण आपण होऊनी. ऐसे पूर्ण विश्वासुनी, व्याधी सोसून राहिले. भोग भोगू आपण सकळ, परीन पूजेशी पडावा खळ. हीच एक इच्छा प्रबळ, सर्व काळ काकांच. जुलाब कितीदा आणि केव्हा, प्रमाणातीत झाले तेव्हा. चुकू नये आरती सेवा, म्हणून तेव्हा काय करीती. तांब्या एका पाण्याने भरला, अंधारातही लागेल हाताला. ऐसे जागी मशी दिला, एका बाजूला ठेवीत. स्वये बैसत बाबांपाशी, चरणसंवाहावन करावयासी. हजर नित्य आरतीसी, नित्यनेमेसी चालवीत. आली जरी पोटात कळ, तांब्या होताच हाताजवळ. पाहून जवळ एकांत स्थळ, होऊन निर्मळ परतत. असो फरसी करावयासी, आज्ञा मागता बाबांपासी. दिधली पहाती तात्या बांसी, वदत तयांसी काय पहा. जातो आम्ही लेंडीवर, लेंडीवरून परतल्यावर. करा आरंभ बरोबर, या फरशीचे कार्यास. पुढे बाबा परत आले, आसनावरी जाऊन बैसले. पादसंवाहन सुरू केले.
येऊन वेळेवर काकांनी. कोपर गावाहून तांगे थडकले, मुंबईकडील भक्त आले, पूजा संभार सहित चढले, येऊन अभिवंदिले बाबांचं. इतर मंडळी समवेत, अंधेरीचे पाटीलही येत, घेऊन पूजा पुष्पाक्षत वाट पाहत बैसले. इतक्यात खाली पटांगणात रथ जेथे ठेवीत असत, कुदळ मारुनी बरोबर तेथ फरशीची सुरुवात जाहली. ऐकिला तो आवाज मात्र, बाबांनी ओरड केली विचित्र, धरिला तात्काळ नृसिंहावतार, नेत्रावटकार भयंकर. कोण मारतो कुदळीचा फटका, करीतो तयाला कंबरेत लटका, बोलत उठलेच घेऊन सटका, भीतीचा धडका समजता. कुदळ टाकून मजूर पळाला, जो तो उठून धावत सुटला, काकांचाही जीव तचकला, तो हात चिधरिला बाबांनी. म्हणती जातोस कुठे पैस खाली, इतक्यात तात्या लक्ष्मी आली, तयांसही शिव्यांची लाखोली, मनसोक्त वाहिली बाबांनी. अंगणाबाहेर जी मंडळी तयांसही शिबीगाळ केली, इतक्यात भाजल्या भुईमुगांची थैली, ओढून घेतली पडलेली. बाबा सदा त्वेषावेशी, पळाले जे भीतीने चौपाशी, एखाद्याची ती मशिदीसी, पिशवी असेल की पडलेली. दाणे असतील पक्का शेर, मूठ मूठ काढून बाहेर, चोळून या हातावर मारून फुंकर साफ करीत. मग ते स्वच्छ झालेले दाणे महाजनी कडून खावविणे, एकीकडेच शिव्याही देणे, एकीकडे चोळणे सुरूच. खाऊन घे म्हणत म्हणत स्वच्छ दाणे हातावर ठेवीत, काही आपणही तोंडात टाकीत, पिशवी संपवीत ये रीती. दाणे संपता म्हणती आण, पाणी लागली मज तहान, काका आणि ती झाली भरून, स्वये ते पिऊन पी म्हणती. काका पिता तयांस वदती, झाली जा तुझी बंद बृहती, मेले कुठे ते बामण म्हणती, जा तयांप्रती घेऊन ये. असो पुढे मंडळी आली, मशीद पूर्वीप्रमाणे भरली, फरशीस पुन्हा सुरुवात झाली, मोडशी थांबली काकांची. जुलाबावर हे काय औषध, परी औषध तो संतांचा शब्द, देतील तो जो मानी प्रसाद, तया न अगत आणिक. हरदा शहराचे एक गृहस्थ, पोटशूळ व्याधिग्रस्त, 14 वर्षे जाहले त्रस्त, उपाय समस्त जाहले. नामतयांचे दत्तोपंत, कर्णोपकरणी ऐकली मात, शिर्डीत साई महासंत, दर्शने हरतात अपाय. परिसून या ऐसी कीर्ती, गमन केले शिर्डी प्रती, चरण साईंचे माथा वंदिती, करुणा भाकिती तयाते. बाबा 14 वर्षे भरली, पोट शूळे पिच्छा पुरविली, पुरे आता परमावधी झाली, शक्ती न उरली भोगावया. केला न कोणाचा घातपात, अममानिली न मायतात, नाठवे पूर्वजन्मीची मात, जेणे हे होतात कष्टमज. केवळ संत प्रेमावलोकन, संत प्रसाद आशीर्वचन, येणेची होय व्याधी निरसन, न लगे आन काहीही. तैसाच अनुभव दत्तोपंता, बाबांचा करपडता माथा, विभूती आशीर्वाद लाधता, आरामचित्ता वाटला. मग महाराजांनी तयांस ठेवून घेतले काही दिवस, हळूहळू पोटशूळाचा त्रास गेला विलयास समूळ. असो ऐसे हे महानुभाव, काय वानू मी तयांचा प्रभाव, परोपकृती हा नित्य स्वभाव, जया सद्भाव चराचरी. गाऊ जाता हे शब्दस्तोत्र, एकाहून एक विचित्र, आता पूर्वसंधान सूत्र, भीमाजी चरित्र चालवू. असो बाबा उदी मागविती, भीमाजीस थोडी देती, थोडी तयाच्या कपाळा फासिती, श्री ठेविती निजहस्त. जावया बिराडी आज्ञा झाली, पाटील निघाले पाय चाली, गाडीपर्यंत आपुले पाऊली, गेले हुशारी वाटली. तेथून निर्दिष्ट जागीच जात, स्थान जरी होते संकोचित, परी ते बाबाही केले सूचित, हेच की महत्व तयाचे. चोपण्यांनी नवथर चोपिली, म्हणून जमीन होती ओली, तरी बाबांची आज्ञा मानिली, सोयी लाविली तेथेच. गावात मिळती जागा सुखी, भीमाजीच्या बहुत ओळखी, परिस्थान जे आले बाबांचे मुखी, सोडीनी आणिकी नव जाणे. तेथेच 2 पाथरिले गोण, वरी पसरून या अंथरुण, करून या स्वस्थ मन, केले शयन पाटलाने. तेच रात्री ऐसे वर्तले, भीमाजीस स्वप्न पडले,
बाळपणीचे पंतोजी आले, मारू लागले तयाते. हाती एक वेताची काठी, मार मारोनी फोडिली पाठी. सवाई मुखोद्गत व्हावयासी, केले बहुकष्टी तयाते. सवाई तरी होती कैची, जिज्ञासा प्रबळ श्रोती यांची. म्हणून अक्षरे अक्षर तीची, देतो समूळची परिसली जी. जीस गमे पद अन्य गृही चरठे, विजले जणू सर्पशिरी. वाक्यचिचे अति दुर्लभ, ज्या परी दुर्मिळते धन लोभी करी. कांत समागम तेच गमे, सुख पर्व नसे जरी वित्त घरी. शांत मने निज कांत मते, करी कृत्य सती जनी तीच खरी. परी हे शासन कशासाठी, हे तो काहीच कळेना गोठी. पंतोची टाकी नावे ताटी, पेटला हट्टी अनिवार. पडले लगेच दुसरे स्वप्न, ते तो याहून विलक्षण. कोणी एक गृहस्थ येऊन, छाती दळपून बैसला. हाती घेतला वरवंटा, वक्षस्थळाचा केला पाटा. प्राण कासावीस आले कंठा, जणू वैकुंठा निघाले. स्वप्न सरले लागला डोळा, तेणे मनास थोडा विरंगुळा. उदयाचला सूर्य आला, जागा झाला पाटील. हुशारी वाटे अपूर्व मना, समूळ मावळे रोगाची कल्पना. पाटा वरवंटा छडीच्या खुणा, आठव कोणा पाहण्याची. स्वप्नास जन आभास म्हणती, परी कधी ये उलट प्रतीती. तेच मुहूर्ती रोगोच्छित्ती, दुःख निवृत्ती पाटीला. पाटील मनी बहुधाला, की वाटे पूर्वजन्म झाला. मग तो हळूहळू निघाला, दर्शनाला बाबांचे. पाहुनी बाबांचे मुखचंद्रा, पाटीलाचे आनंद समुद्रा. भरते दाटले आनंद मुद्रा, नयना तंद्रा लागली. प्रेमाश्रूंचे वाहती लोट, पायांवरी ठेविले ललाट. वेत शासन हृदय स्फोट, परिणाम स्पष्ट सुखकरी. या उपकारासई उतराई, होईनी मी पामर काई. हे तो अशक्य म्हणवूनी पायी, केवळ डोई ठेवितो. येणेची माझी भरपाई, याहूनी अन्य उपाय नाही. अचिंत्य अतर्क्य हे नवलाई, बाबा साई आपुली. असो ऐसे ते पवाडे गात, पाटील महिना राहिले तेथ. पुढे नानांचे उपकार स्मरत, होऊन कृतार्थ परतले. ऐसे ते भक्तिश्रद्धान्वित, पाटील आनंद निर्भर चित्त. साई कृपा कृतज्ञता युक्त, वरचे वर येत शिरडीस. दोन हात एक माथा, स्थैर्य श्रद्धा अनन्यता. न लगे दुजे साईनाथा, एक कृतज्ञता ते भावी. होता कोणी विपदग्रस्त, सत्यनारायणा करू लागत. प्रत्येक गुरुवारी सदोदित, सुस्नात व्रतस्थ राहुनी. जन सत्यनारायण कथा, पाटील अरवाचीन भक्तलीलामृता. दासगणोकृत साई चरिता, सप्रेमता वाचित. त्या 45 ग्रंथाध्यायी, गणोदास भक्ता अनेका गायी. त्यातील साईनाथ अध्यायत्रयी, सत्यसाई कथाती. व्रता माझी उत्तम व्रत, पाटील ही अध्यायत्रयी वाचित. पावले सौख्य अपरिमित, स्वस्थचित्त जाहले. आप्त इष्टबंधू समेत, पाटील मिळवून सोयरे गोत. करीत नेमे सत्य साई व्रत, आनंदभरित मानसे. नैवेद्याची तीच सवाई, मंगलोत्सव तैसाची पाही. तेणे नारायण तेथे साई, न्यून नाही उभयार्थी. पाटीलाने घातला पाठ, गावात पडला तोची परिपाठ. या सत्य साई व्रताचे पाठ, लागोपाठ चालले. ऐसे हे संत कृपाळ, प्राप्त होता उदयकाळ. दर्शने हरिती भवजंजाळ, काळ ही मागे परतविती. आता येथून पुढील कथा वर्णिली एकाची संतती चिंता. संतांची एकात्मता, चमत्कारता प्रकटेल. नांदेड शहरीचा एक रहिवासी, मोठा श्रीमंत जातीचा पारसी. मिळवील बाबांचे आशीर्वादासी, पुत्रपोटासी येईल. मौली साहेब तेथील संत, तयांची खूण बाबा पटवीत. पारसी मग आनंद भरित, गेला परत निजग्रामा. अतिप्रेमळ आहे कथा, श्रोता परिशिजे स्वस्थचित्ता. कळून येईल साईंची व्यापकता, तैसीच वत्सलता तयांची. पंत हेमाड साईंसी शरण, संता श्रोतया करितो नमन. पुढील अध्यायी हे निरूपण, सादर श्रवण कीजे की. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, भीमाजी क्षय निवारण नाम.
त्रयोदशोऽध्यायः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु शुभमस्तु। श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय साई राम।